हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आज तारीख आहे 26 एप्रिल 2026. तर आज आहे रविवार. इयत्ता 4थी आणि 7वीचा स्कॉलरशिपचा पेपर आहे. तर आज आपण इथे उत्तरं बघून घेऊ, पेपर सॉल्व करू की तुमचे उत्तरं कोणते बरोबर आहेत, कोणते चुकीचे आहेत, तुम्ही चेक करा आणि कमेंटमध्ये तुमचे मार्क्स कळवा. तर आपण बघणार आहोत संच सी. त्याचे उत्तर लवकर लवकर चेक करून घ्या आणि तुमचे मार्क्स कमेंट्समध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. तर बघा बाळांनो, सेक्शन 1 जो होता तो होता इंग्लिशचा. तर याच्यातला फर्स्ट नंबर जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे 3. आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स बनवायचे होते. तर इथं जर आपण टाकला WBC आणि T, तर वॉल, बॉल, कॉल आणि टॉल असे मिनिंगफुल वर्ड्स बनतील. नंतर 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे ऑड मॅन आउट आपल्याला शोधायचा होता. तर ही, शी, इट हे सर्व काय आहेत, सर्वनामे आहेत. द हा आर्टिकल आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट होता. त्यानंतर विच ग्रुप मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी मेड फ्रॉम व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्सपासून आपण कोणते मिनिंगफुल वर्ड्स बनवू शकतो, तर ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 याच्यातला जो आहे ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आहे. ईस्ट स्कूल जी आहे ती ईस्टला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 याचा ऑप्शन आहे 2 नंबरचा बरोबर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 याच्यातला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचा होता, तर तो आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, वॉक स्लोली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 हा जो आहे याचा ऑप्शन क्रमांक 4 हा करेक्ट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 याचा ऑप्शन नंबर आहे 3. प्रश्न क्रमांक 8 याचा ऑप्शन नंबर आहे 2, सर्कल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 याचा ऑप्शन नंबर आहे 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 याचा ऑप्शन नंबर आहे 2, स्क्वेअर. कॅरम कसा असतो, स्क्वेअरमध्ये असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 याचा ऑप्शन नंबर आहे 2, क्वेश्चन मार्क लागेल तिथे. प्रश्न क्रमांक 12 याचा योग्य पर्याय आहे 3. प्रश्न क्रमांक 13 जो आहे याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. त्यानंतर 14 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याचा परफेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 15 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे 4. 16 नंबरचा आहे 4. त्यानंतर 17 नंबरचा आहे 3. 18 नंबरचा आहे 3. 19 नंबर जो आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. त्यानंतर 20 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. 21 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आहे 1. 22 नंबर 22 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे 2. त्यानंतर 23 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे 3. 24 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे 4. 25 नंबरचा आहे 1. तर या प्रकारे 25 क्वेश्चन झालेली आहेत. बाळांनो, तुमचे आन्सर चेक करा आणि मार्क्स नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. इथून विभाग 2 चालू होतो, बुद्धिमत्ता चाचणी. तर प्रश्न क्रमांक 26 जो आहे त्याचा योग्य ऑप्शन नंबर आहे 4. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न जो आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे 2. 28 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे 1. 29 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा आहे 2. 30 नंबरचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 31 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. नंतर 32चा आहे 1. 33 जे आहे त्याचा ऑप्शन आहे 2, करेक्ट ऑप्शन. नंतर 33 झालं. 34 जो आहे 34 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. 35 नंबरचा आहे 4. 36 नंबरचा आहे 3. 37 जो आहे त्याचा आहे 3. त्यानंतर 38 नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे त्याचा आहे 2. 39 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 39 जो आहे त्यात 39चं 3. 40चं जे आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. 41 प्रश्न क्रमांकाचा ऑप्शन नंबर आहे 2. 42 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे 3. 43 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 44चा आहे 1. नंतर 45 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 1 मिनटं. 45चा आहे 4. 46 जो आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. त्यानंतर 47 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 48चा आहे 2. 49 जो आहे त्याचा आहे 1. 50 जो आहे 50चा आहे 4. 51चा ऑप्शन क्रमांक आहे 3.
52 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. त्यानंतर 53 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 54चा आहे 2. त्यानंतर 55 जो आहे 55चा ऑप्शन नंबर आहे 3. 56चा आहे 3 रविवार. 57 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. 58चा आहे 4. 59 जो आहे 59चा आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर 60 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 61चा आहे 3. 62चा आहे 2. 63 जो आहे त्याचा आहे 3. 64चा आहे 1. 62चा आहे 2. एक मिनिट, कुठे गेलं इथं एक पेज राहून गेलं. 63चा आहे 3. 64चा आहे 1. 65चं जे आहे ते आहे 3. 66 जो आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 67 जो आहे 67 क्वेश्चन नंबर 67चा आहे प्रश्न क्रमांक 67चं 4. प्रश्न क्रमांक 68चं 1. प्रश्न क्रमांक 69 69चा आहे 3. क्वेश्चन नंबर 70 प्रश्न क्रमांक 70चा आहे 3. प्रश्न क्रमांक 71चा आहे 2. प्रश्न क्रमांक 72चा आहे 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73चा आहे 3. प्रश्न क्रमांक 74चा आहे 2. आणि प्रश्न क्रमांक 75 जो लास्ट क्वेश्चन होता त्याचा आहे 3. तर या प्रकारे तुमची उत्तरं चेक करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे बांधव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनाही कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.